18 मे आजच्या जेवणाचं ताट दाखवतो. भाकरी घेतल्या, अंडी घेतलेत, 1 वाटी आमटी घेतल्या, 1 वाटी वरण घेतलंय, काकडी आणि कांदा घेतलाय. म्हणजे याच्यामध्ये बघा भाकरीला पण काय कार्बोहायड्रेट झालं, अंडी प्रोटीन झालं, आमटी पण आहे आणि ही पण कडधान्याचीच आहे, वरण पण आहे, म्हणजे याच्यामधून सुद्धा प्रोटीन मिळणार आहे आणि काकडीमधून आपल्याला फायबर. असा बॅलन्स्ड डाएट करायचा आहे आपल्याला. हे आपलं ताट असं असलं पाहिजे. वजन कमी करायचं आहे तर कुठलं प्रोडक्ट वगैरे नाही, ताटाचं बॅलन्स काय करायचं आहे, फायबर आणि प्रोटीन. आता तुम्ही अंडी खात नसाल तर काय अडचण नाही, अंड्याच्या ऐवजी तुम्ही हे घेऊ शकता, मुगाचं मटकीचं वरण घेऊ शकताय, उसळ घेऊ शकताय, जे ज्याच्यापासून तुम्हाला कडधान्यापासून डाळीपासून जे बनवता येतं ते कमी तेलाचं कमी मसाल्याचं घेऊ शकता. आणि अंडी घेताना फक्त व्हाईट घ्या, म्हणजे कॅलरीज कमी मिळतील याच्यातून आपल्याला. आता हे आपल्या शरीराला किती ग्रॅम प्रोटीन लागणार आहे, असं दिवसभरामध्ये जेवणात किती प्रोटीन घ्यायचं, हा बॅलन्स समजला की झालं. इतकं साधं सोपं आहे. फक्त व्यायामाला कारण सांगायची नाहीत, व्यायामाला सुरुवात करा, ते बर्न पण झालं पाहिजे. तर अशा पद्धतीने तुम्ही बॅलन्स्ड डाएट ताट आपलं असं असावं. अशा पद्धतीनं घरचंच खायचं आहे, घरचंच खाऊन वजन आणि पोट कमी करायचं आहे. धन्यवाद.